नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 11वीची जे ऑनलाईन ॲडमिशन आहे, म्हणजे जे पहिली यादी या ठिकाणी जाहीर होणार होती 26 तारखेला, तर यामध्ये काही बदल या ठिकाणी झालेले आहे, जे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आजची ही लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आलेली आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश पहिली प्रवेश यादी सोमवारी जाहीर होणार आहे। म्हणजे या ठिकाणी जे शिक्षण संचालक आहे यांच्या कार्यालयातर्फे ही नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। ही अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीत अडकली आहे। त्यामुळे पहिली निवड यादी शुक्रवार दिनांक 27 ऐवजी सोमवारी दिनांक 30 जून 2025 रोजी जाहीर होईल, असे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहीर केले आहे। ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी, पालक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे। म्हणजे या ठिकाणी जे 11वीची पहिली यादी या ठिकाणी जाहीर होणार होती, तर ती आता सोमवारी 30 जून रोजी जाहीर होणार आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जसं की अजून तुम्ही बघू शकता टाईम टेबल, पुढचं शेड्यूल जे आहे तर ते कसं पद्धतीचं या ठिकाणी असणार आहे, असा आहे सुधारित वेळापत्रक। जसं की 30 जून विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर करणार आहेत। त्यानंतर 1 ते 7 जुलै विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्ट झाले आहे, ज्यांचा पहिल्या राऊंडमध्ये या ठिकाणी नंबर लागलेला आहे, त्यांना 7 तारखेपर्यंत या ठिकाणी प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे। जो महाविद्यालय तुम्हाला मिळालेलं आहे ऑनलाईनमध्ये, तुमची यादीत नाव आहे किंवा तुमच्या लॉग इनला ते चेक करू शकता तुम्ही, तुम्हाला कोणत्या महाविद्यालय मिळालेले आहे, त्या महाविद्यालयामध्ये जाऊन सर्व डॉक्युमेंट वगैरे देऊन तुमचं प्रवेश निश्चित करायचा आहे। ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांना दुसरी फेरी लगेच 9 जुलै रोजी जे आहेत कोणत्या महाविद्यालयामध्ये किती जागा रिक्त वगैरे आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात येईल। लगेच ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही आहे त्यांना दुसरी फेरीत या ठिकाणी परत अप्लाय करण्यासाठी संधी दिली जाईल, अशा पद्धतीने या ठिकाणी 11वीची अपडेट आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।